सांगितलं सगळं केलं पण विठ्ठल नाही आठविला. हो हो आम्ही मात्र भजन केलं नाही, आम्ही भक्ती नाही केली. आणि मग म्हणू लागले आरे मुडा. यजमानी आता होम वगैरे शांती उरकले, आता यजमान थोडे फ्री झाले. आणि आता सत्यनारायणची पूजा म्हणजे आता मखर आतमध्ये घेतलं जाईल, मकर सजवलेलं आतमध्ये स्थापित केला जाईल आणि पूजा चालू सत्यनारायणची महापूजा. असं ठेवायचं कारण सांग इथे बरोबर एवढी इथे तेच करा मला कुठं बोलते. घ्या आता पाणी विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः विघ्नहराय नमः बुद्धिजाय नमः गुरु तलसे गुणाय नमः सर्वसंपूर्ण पूर्णार्थे गंधात् विष्णुं नमयामि प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. ते समय लाव, ती समय लावा तिकडे जरा. समस्त पूजा परिपूर्णार्थे गंधात् पुष्पं समर्पयामि. पुढे त्यांना हे पण करायला सांगायला होते का चार बाजूला चार हो कुपडे सर्वांना मोठा देवी तमदेवी यदा हरिदाय देव मोहम दाहराय पताला नासर देवी तमदेवी यदा सत्यनारायण मंगलगौरवाय देवराजोमा महागणपती देवरा परिचय हरिराम कुंभम सकल सौभाग्य दोघे ही समर्पयामि. कजलम दाम गंगम कामिनी कामतम भवम समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि. लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण सांगाय करद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. मंत्र पुष्पं समर्पयामि. मुखे फलं महती सगळं म्हणजे सत्यनारायणची महापूजा आणि सकाळच्या ज्या शांती होम शांतीचे जे विधी होते ते उरकल्यात. नंतर सगळेजण दुपारचा महाप्रसाद घेतात. त्यावेळी आमचा पूर्ण गाव किंवा वाडी नसते, म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबामध्येच महाप्रसाद बनवला होता थोडासा. तो आता जेवणाचं काम चालू आहे. इथपर्यंत ही दुपारची व्हिडिओ होते. आता संध्याकाळी आपल्या काही गाव जमा होईल, महाभोजन महाप्रसादाचं जेवण होईल आणि रात्री हरिपाठ कीर्तन असं कार्यक्रम आहेत. तर ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत सकाळची पाहिली त्याचा तुमचं मनापासून आभार मानतो. माझ्या व्हिडिओला नक्की चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ अशाच येतील. Krishna
Thank you.
सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ शोभा
देव उभा जैसी समचरणाची शोभा सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार तेथे असे देव उभा पवित्र झाले बरं का ते ठिकाण तीर्थ स्वरूप झालेलं आहे कारण तीर्थ स्वरूप संत ज्या ज्या वस्तूचा ज्या ज्या पदार्थाचा ज्या ज्या व्यक्तीचा जड मुळाचा स्वीकार करतात त्या सगळ्यांना आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे म्हणून संत श्रेष्ठ धनाबाई आईसाहेब सांगतात की या पंढरपूर क्षेत्राचा महिमा का वाढला संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा या पंढरपूर क्षेत्रामध्ये कीर्तनाचा गजर होतो म्हणजे कीर्तनाचा गजर करणारे कोणतरी आहेत मग ते गजर करणारे कोण आहेत तर ते संत महात्मे आहेत बर का हो आणि या संतांची शरणागती आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे हो असे संत कोण आहेत तर मायबाप सांगतात की असे संत कोण आहेत तर माझे ज्ञानोपर आहेत ज्ञानोपर आधी करून जेवढे संत होऊन गेले या सगळ्या संतांनी त्या तीर्थक्षेत्राला जाऊन काय केलेलं आहे तर जेवण्याने दापोली तालुका तालुक्यातील रुखी हे गावातील वाडी शेवरवाडी आणि वाडीतील श्रीमान सतीश नाचरे दादा यांच्या निवासस्थानी त्यांनी भगवान परमात्म्याची सत्यनारायणाची महापूजा आजच्या दिवशी केवळ या मायेचा आश्रय घेतला आम्ही देवाला फसवलं आणि म्हणून तो परमात्मा या मृत्यूलोकामध्ये परत संत रूपाने येतो आणि मग विचारतो येथे येऊन या केले काही विठ्ठल नाही आठविला अरे आईच्या गर्भात असताना मला वचन दिलंस आणि बाहेर आल्यानंतर मात्र तू वचन विसरलंस तू सांगितलं होतंस ना की भगवान परमात्माचं नामचिंतन करील त्या विठ्ठलाला आठवील पण बाहेर आल्यानंतर मात्र आम्ही केवळ संसार केला त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं नाही आणि म्हणून त्याची आठवण करून देण्याकरता संत या मृत्यूलोकामध्ये येतात बरं का या मृत्यूलोकामध्ये संत येतात महाराज संत बाबा रे येथे येऊन केली काही आम्ही सर्व काही केलं इथं आल्यानंतर ना सगळं जमवलं महाराज पण ये रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवस्थानी आम्ही सगळं केलं पण जे करायचंय ना ते मात्र केलं नाही त्याला सांगितलं संतांनी जेव्हा विचारलं या जीवानं सांगितलं सगळं केलं पण विठ्ठल नाही आठविला हो आम्ही मात्र भजन केलं नाही आम्ही भक्ती नाही केली आणि मग म्हणू लागले आहारे मुडा भाग्यहीना गेलासी पतना मोहभ्रमे अरे रे 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 ह्या मृत्यू लोकामध्ये आला आणि भक्ती केली नाही भजन केलं नाही नामचिंतन केलं नाही संतांची शरणागती केली नाही तुझा उद्धार होणार नाही तुला सुख प्राप्त होणार नाही परत या मृत्यूच्या चक्रामध्ये परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम सामान्य नाही जन्म दुःख जरा दुःख जाया दुःख पुन्हा पुन्हा अंतकालेच महादुःख तस्मात जागृत मग जाग करतात बाबा रे मृत्यू लोकांमध्ये आता तुला जागही देवतेने स्वीकार केला नाही पण या महिन्यामध्ये कोणतीही शुभ कार्य आम्ही करत नाही म्हणजे या महिन्यामध्ये साखरपुडा होत नाही या महिन्यामध्ये लग्न होत नाही या महिन्यामध्ये घर भरणी होत नाही आम्ही या महिन्यामध्ये काहीच करत नाही कारण त्याचं एक आहे या महिन्याचा स्वीकार कोणत्याही देवतेनं केला नाही म्हणजे याला मलमांस म्हटलेलं आहे मल म्हणजे टाकाऊ पदार्थ म्हणजे टाकाऊ आहे आणि त्याला कळलं या मलमांसाला की मी टाकाऊ आहे कोणीही माझा स्वीकार केला नाही याला वाईट वाटलं आणि मग तो भगवान परमात्म्याची शरणागती करतो आणि मात्र भगवान परमात्म्याने याचा स्वीकार केला भगवान परमात्म्याचं एक नाव उत्तम आणि म्हणून भगवंताने याचा स्वीकार केला आणि म्हणून भगवान परमात्म्याने आपलं नाव याला दिलं म्हणून याला आपण काय म्हणतो पुरुषोत्तम मास आणि मग भगवान परमात्मा याचा फक्त स्वीकार नाही केला मग याला सांगितलं तुझ्या या कालखंडामध्ये बाकी काय होत नसेल पण या कालखंडामध्ये तुम्ही आम्ही केवळ काय करावं नामचिंतन